चंद्रकांत मनाजी बोकरकर. कुठलं गाव? पिंपळगाव. काय ठरलंय पिंपळगावचं? पिंपळगावचं ना प्रभाकरला निवडून द्यायचं. का बरं? काय त्यांना सत्ता नाही काय नाही, कसं काय मग निवडून द्यायचं? हो, त्यांनी ना गरिबांची सर्व लोकांची कामं करतात ते. हा. गरिबांची कोणी कसला आता माणूस तरी त्याला आता तरी सगळं घेऊन जाणार, हा. कामं करणार. हा, पण आता मला सांगा ना, जर त्यांची सत्ता नाही किंवा काय नाही, प्रभाकर एकटा निवडून येऊन काय होणार आहे? अहो येणार म्हणजे तो गरिबांची कामच करतो, तो निवडून देणारच आम्ही. देणार का? आणि पैशाचं कसं काय? पैसे आम्हाला नकोच आहे ना. नाही नाही, समोरचे उमेदवार पैसे वाटतात. ते पैसे द्यायचे घेतलं तरी आम्ही एक मत प्रभाकरला देणार, बाकीचं काय कोण नाही एकाला देऊन टाकायचं. पण प्रभाकर सगळ्या सुखदुःखात असतो का? सगळ्या सुखादुखात असतो. पण प्रभाकर जर निवडून गेला तर परत तुम्हाला भेटन का? कारण काय होतं, निवडून गेले उमेदवारांचं बराच वेळा काय होतंय, इलेक्शन लागल्यावर भेटतात त्यात. नाही तो आमच्या गावचा आहे, तो आमची बारीक मोठ्याची कामं करतो, 4 गावातही फिरवतो, तो सगळ्या लोकांची कामं करतो. सगळ्यांची कामं करतो. हा. तुमचं काही काम केलंय का? आमचं काम आहे ना लाईटीचं डिपीचं याचं काम भरपूर करतो. आता मला सांगा ना, जर आता काही ठिकाणी पैसे घेऊन मतदान करणारे मतदार आहेत, मग तुम्हाला काय वाटतं याबाबत? नाही आम्हाला काय गरज नाही पैशाची, आम्ही स्वतः आहे ना त्याला मतदान करणार. प्रभाकरची परिस्थिती तर जमते मी हो, कसं काय टिकायचं आहे पैशाच्या मोहळात? अहो आम्हाला पैशाची काय गरज नाही, जमते मी आम्ही स्वतः प्रचार करू लागणार त्याच्यासाठी. आणि त्याला काय मदत करणार का? आम्ही मदत करणार आमच्या पद्धतीने, आम्ही करू काही करायचं त्याला. करतो. पण गावचं काय ठरलंय मग? गावचं ठरले एक मताने ना प्रभाकरला निवडून द्यायचे. द्यायचं का? हा. तुमचं गावचं मोठं काम आहे, गाव मोठं आहे ना तसं. गाव चांगलं आहे आमचं. आणि आता समोरचे काय उमेदवार येतात का? ते म्हणतात बुवा हा उमेदवार अपक्ष आहे, काय उपयोग होणार नाही याचा, आणि मग इकडं सत्ता कोणाची आहे, मग कायला मत व्हायला घालतं असंही म्हणतात. मग काय करणार? नाही आम्ही प्रभाकरला देणार, तो आमचा उमेदवार चांगला आहे, एक दिष्ट आहे, आम गरिबांना मदत करतो, त्याच्यामुळे आम्ही त्यालाच निवडून देणार. आणि तुमच्या वस्तीवर काय कामं केलेत का? आमच्या गोष्टी ना आमची 15 दिवस डिपे बसत नव्हत्या, त्याने एक दिवसात डिपे बसवायचे काम केलं. का बरं डिप्या का बसत नव्हत्या? काय अशी लोक येऊ नाही करायचं, साहेब लोक ते येत नव्हती, सांगा ते तरी काम करीत नव्हती. मग प्रभाकर मी पुढाकार घेऊन त्याने बरोबर कामं केली काम का? मग एकंदर सर्व काम बऱ्यापैकी मार्गी लागली. आणि जो काम करणारा उमेदवार म्हणून प्रभाकर तुम्ही पाहताय, प्रभाकरलाच द्यायचं मतदान. म्हणजे गावचा जरी असला ते काम करणारा उमेदवार आहे. 4 गावामध्ये मदत करतो तो, आमच्याच गावाला नाही, पिंपळगाव, खडकी, सुंबाराडी असं कुठे असला तरी तो जातो ना? तुमचं बालकृष्ण ठकाजी बांगर, कुठलं गाव? पिंपळगाव. बरं, काय ठरलंय पिंपळगावचं? पिंपळगावचं ठरलं प्रभाकर बांगरला आम्हाला निवडून द्यायची. काय कारण? काय कारण म्हणजे आमची देखले पुढे कामं करणारा माणूस आहे. आमचा अर्ध्या रात्रीला उठतो, समधी कामं करतो. त्यांचं गावाचं काय ठरलंय? गावाचं सुद्धा आमचं समजा ठरलंय ना? हा. आणि त्यानंतर आता गावचा उमेदवार आहे, पण आता काय झालं, इथं सगळे विविध पक्ष आहेत. पण तुम्ही पक्ष म्हणून पाहता का? व्यक्ती नाही म्हणून? व्यक्ती म्हणून पाहणार आम्ही. आतापर्यंत कामं केल्यात का? काही केली, लय केली काय कामं. काय कामं केली? कोणचं असो काम, डीपीचं काम असू, लाईटीचं काम असू, आपलं कारखान्याचं काम असू, समजा काम केलं त्यांनी. स्वतः पळतो का कोणाला तरी सांगतो? स्वतः पळतो. सगळी जिथं अडचण असेल तिथं उभं राहतात का? राहतोच उभा. किती बऱ्याच वर्षांनी संधी आली लय पिंपळगावला. दिवसाची पहिलं मला आठवतंय, बजरंग बांगर होता तेव्हा आमचं गाव उभं होतं तेव्हा मागं गावात. त्याच्या बैलगाड्याची रॅली झाली. हा, त्याच्यानंतर आज संधी आली बऱ्याच वर्षांनी, म्हणजे. लय दिवसांनी आली. आणि आता तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे. हाय. पण प्रभाकर बांगर असं काम करत नाही असं काहींचं म्हणणं आहे बुवा, कसं काय? नाही. प्रभाकर बांगर एकच नंबर माणूस. हा, तो कोणत्या अडचणी, गरीब असू श्रीमंत असू तर काम करणार म्हणजे करणार. हा. मग तुमचं काय ठरलंय? गावाने काय ठरलंय? गावाला विश्वासात घेतलंय का? गावात जर ठरले प्रभाकरला निवडून द्यायचा, गाव पक्ष म्हणून नाही द्यायचा, हा. व्यक्ती म्हणून द्यायची. असं का? हा. मग आता इतर पक्षांचे येतात त्यांच्याशी कसं काय? आता त्यांचं आता ते त्याला गाव गावचा उमेदवार आहे. हा, आमच्या गावचा उमेदवार आहे तो. म्हणून तो